काढ भार 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 गावात. ती सारा नीट जरा इकडं फडक होय होय चालते. टाका येतंय म्हणजे पाऊस आला वाटत. पाऊस येते सारखं आहे ना. चिरंगार येतंय थोडं पण काय काढू देतंय नाही लय येत नाही पाऊस. हम्म शेतकऱ्याला सुख लागलं म्हणजे का करायचं. काय नुसते आता हे नुसती ते बुरबुरू धड कांडी करू दे आणि धड बसू दे एका जाग्याला. झाडे येते ते नुसते तो का झाडात चालू आहे ते. झाडात चालू आहे नुसते. आषाढी झाड आहे का हे मोठा बी ना. आषाढी झाडी पण जरा मोठे तरी पाहिजे गे बघू वायपत येऊ का लागलं येडा. झाडा गेली इळाची टोच लागली बोटाला. तसं झाड आहे नाही का. मला तुझ्या हाताला लागलं बघा शेतकऱ्याचं. ती माती आहे त्याला काय होते मातीला उपसून येते का. सवय लागली व माती झाडायची. कळच आली नाही बार. चिरली बिरलं का बघू. नाही असं मुक्का मार लागला व ते लागलं. बस बस कार्य नव्हता म्हणून नाहीतर बोट ही झालं असती. कार्य नाही ते आपलं. पाऊस धड गावात बी काढते ना. हडकावं लागलं व हडकावं लागलं त्याच्यामुळं कळ आली बोटाला. इथपर्यंत मोडून डबल पेरलं बी. हे काय हे डबल पेरली झाली बघा. उगवलंच नाही. पेरलेली भारी मका पण उगवलीच नाही. म्हणजे वल होती भरपूर पण कसं काय उगवलं नाही. नांगरायला भेटली नाही ती ह्या वर्षी रानं. त्याच्यामुळं बहुतेक हे प्रॉब्लेम झाला. नांगरून परत ना पेरलं असतं ना मग सगळा बिना बी उगवला असतं. नाही तसं बी नाही. रोटरला पेरलं डायरेक्ट तसंच आहे हो. आता दुसऱ्या माणसाने नांगरून पेरले तरी बी ते. आता हे ह्यांची नांगरून पेरले कशी मका उगवली. कोणाची पाऊस पडला पेरल्या पेरल्या काय तसं असतं. नांगरून पेरलेलं पिकच वेगळं येत आणि बिना बी उगवलं असतं. पाणीच त्यात मुरलं नाही. आपल्याला नुसती वल वाटली वरनं पेरतात पण वल असती तर फुगून आला असता वर बी. वल नव्हती. वल नुसती वरच्या वर होती. बियाला वलच राहिली नाही त्यामुळे उगवलंच नाही लय. कुठं तर एक 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 उगवलं. मग म्हणलं मोडून डबल पेरा म्हणून डबल मोडलं आणि डबल पेरलं. आता तर चांगलं उगवल ना. आता भिजवायला लागल. दिसतंय तर कुठे एवढं आहे तर आता खाली पाणी उद्या जोडा लागते. भिजवून मग पेरायचं. ती भिजवून पेरायचं ती भिजवून हे करायला. नाही तर आता बी तवा सारखं केलं का डबल ह्याची बारी यायची. मकाला कसे काव मका पेरा त्याला भिजवायला लागते. आता हे मेन कारण कळलं. पाऊस पडू अगर न पडू भिजवायचं भिजवायचीच मका. चला मला काढू द्या गावात. बोटाला लागलं म्हणून बसून चालत नाही. घरी शरड मसर ओरडते. कुठं ठेवलं मी गवत मुलकच हे ठेवलंय राखलंय शरडासाठी एवढं. लोक काय बांधला कुठं जाते. दमानकडे अजून लागल डबल येळा. धनुरी शरडाल त्याला काय होते. म्हशीला नाही तो तशी मस्त आहे. म्हशीला कशाला टाका देतो. कशाला टाकायचं शरडा मस्त गवत टाक मस्त मस्त मस्त. गवत काढायला मोकळं माणूस पाहिजे. मग काय दिलं काढ.
खाली टाकत तसंच पडत वर टाकायला परत त्याला काय धड नाही ही मागचं काढून टाकायचं सगळं आहे का नाही. ऊस लावताना देवळा येईल ना सामान पत्र ढकलतच नाही सगळे आहे ना. ह्याकडे त्याकडे ऊस दणका लावाय आहे ना. हा सामान मुरसूर राहिले तर आहे ना का ते बी करू. काय बकरी घेते ती का मग काय साडी घेतो म्हणल्याला कुठली साडी बी आता वारी झाल्यावर घ्यायची का. आता वारीला उद्या पैसे खर्च होणार जायचं यायचं म्हटलं. आलेत कुठं आलेत नाही आला उद्या यायचे. हा उद्या यायचं आहे ती होय नाही ना लाडक्या बहिणीच बी बरं 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 नाही सोडला अजून सरकारनं उद्या सोडणार आहे तोपर्यंत वाट बघत बसा. हा हा डाळिंबीच काट भरपूर आहेत. काटायचं सगळं दमानं म्हणून तर काढायला लागतं बघून. हा 11 येत फिराय म्हणजे ते साईडला झाडं सगळे पडले लांडा गायला काय आलती मला 2-2 नाटक हलतं इथनं बागनच गेली. मी लाडका आता दिवस खराब नाही बघितलं नव्हतं दिवस कधी आज बघितलं लय मोठं तोंड आहे तिथं. आले तर वरडतीत